नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र नारायणसाठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही खास माहिती देणार आहे। आज सकाळच्या वेळेमध्ये या सापाला आपण निसर्गमुक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सोबतच या सापाविषयी आपण माहिती तर देणार आहोत, पण त्याही अगोदर एक हिस्ट्री आपल्या पुण्यामध्ये घडली। त्याच्यामध्ये आळंदीचे सर्पमित्र राहुल मल्लिकार्जुन स्वामी यांना ज्या जातीच्या सापाने चावलं त्याच जातीच्या सापाला आपण या ठिकाणी आज निसर्गमुक्त करणार आहोत आणि सोबतच या सापाविषयीचे काही तथ्य, काही अंधश्रद्धा आणि सोबतच त्या राहुल मल्लिकार्जुन स्वामी या सर्पमित्रासोबत घडलेला जो अपघात आहे, सापासोबत जो घडलेला अपघात आहे, त्या अपघाताची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पण त्याही आधी साप या ठिकाणी आपण जंगलात रिलीज करणार आहोत, कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे। मित्रांनो, राहुल मल्लिकार्जुन स्वामी एक आळंदीचा जुना सर्पमित्र होता। मला फोनवरून काही माहिती भेटली राहुलविषयी, तर ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। कशा पद्धतीनं सर्पमित्रांना अडचणीचा सामना करावा लागतो आणि कशा पद्धतीनं सर्पमित्रांचं आयुष्य धोक्यात असतं, त्याचं एक आत्ताच 4 दिवसाखाली झालेलं ते उदाहरण आहे। तुम्ही पण काही लोकांनी बातम्यांमध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा पेपरलाही बऱ्याच न्यूज त्याच्या आलेल्या आहेत। तर ही खबर ऐकून मला खूप अत्यंत वाईट वाटलं की राहुल मल्लिकार्जुन स्वामीला एका नागाने सर्पदंश केला होता आळंदी गावामध्ये। तर त्याची जी फॅमिली आहे ते अत्यंत गरीब आहेत ते लोक। त्याच्या घरामध्ये त्याचे वडील त्याला नाही आहेत आणि त्याची आई आणि त्याची बहीण हे असा छोटासा परिवार त्यांचा होता, असं मला फोनवरतून तिकडच्या स्थानिक लोकांकडून मला माहिती भेटलेली आहे। तर काही काळाच्या नंतर काही दिवसांच्या नंतर आपण त्यांच्या घरी व्हिजिट करणारच आहोत आणि आत्ता तरी त्यांची फॅमिली सध्या खूप दुःखामध्ये आहे आणि अशी वेळ, देव करो अशी वेळ कोणावरती पण येऊ नये। यापुढे अशा गोष्टीचं रिपीट कोणी करू नये। तर सगळ्यांना शॉर्टमध्ये एकच सांगतो की बाबा, तुम्ही जर का सर्पमित्र असाल किंवा साप पकडू इच्छित असाल तर कृपया करून कुणीही व्यसन करून साप पकडू नका, दारू पिऊन साप पकडायला जाऊ नका किंवा साप सोडायला जाऊ नका। तर अशा काही गोष्टींमुळं खूप अपघात घडतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टंटबाजी करू नका। नागासारख्या विषारी सापासोबत स्टंट करणं हे खूपच घातक गोष्ट आहे। इवन मी कधीच या अशा विषारी सापांसोबत मी स्टंट करत नाही किंवा एक काय म्हणतात त्याला, एक ठराविक डिस्टन्स ठेवून त्या सापाच्या संपर्कात मी जात असतो किंवा त्याचे व्हिडिओ मी बनवत असतो। तर या सर्व गोष्टी खूप अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात येतात। पण त्याही आधी तुम्ही सापाची बेसिक चांगली माहिती घ्या किंवा चांगला अभ्यास करा किंवा एखाद्या अनुभवी चांगल्या सर्पमित्रासोबत राहून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता। पण असंच व्हिडिओ पाहून किंवा एक आवड म्हणून मनाला वाटेल तेव्हा एखादा कुठेतरी साप दिसला की त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं किंवा त्याला छेडछाड करणं किंवा त्याच्यासोबत स्टंट करणं, ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही टाळा मित्रांनो। कारण एकदा का आपल्याला विषारी साप चावला तर त्याच्यानंतरची जी काही घटना असते
जी काय वाईट वेळ येते ते फक्त ज्या कुणाला साप चावला आहे किंवा ज्या कुणा सर्पमित्रांच्या फॅमिलीवरती ही वेळ आलेली आहे किंवा ज्या सर्पमित्राला सर्पदंश झालेला आहे त्यालाच ह्या गोष्टी समजतात. साप चावल्याच्या नंतर हॉस्पिटलला लाखो रुपये खर्च होतात, शिवाय शारीरिक नुकसान तर होतच होतं. हीच गोष्ट मला माझ्या स्वतःबद्दल एकदा घडली होती की 2017मध्ये मला बाय इन्सिडेंट मला साप चावला होता. पण मी त्यावेळेस कुठलाही स्टंट करत नव्हतो किंवा कुठल्याही सापाशी खेळत नव्हतो किंवा काहीच करत नव्हतो. तर असं काही कृत्य आपण करायचं नाही की ज्याच्यामुळे जंगली प्राण्याला किंवा निसर्गाच्या एखाद्या जीवाला त्रास होईल आणि तो आपल्यावरती आपला घात करण्यासाठी धावून येईल. असं कधीही आपण करायचं नाही. आत्ता पण मी ह्या सापाला रिलीज करण्याच्या साठी या ठिकाणी जंगलामध्ये आलेलो आहे. मॉर्निंगला मला वाटतं 8, 8:15 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी उन्हाचं तापमान वाढत आहे. तर लवकरच मी या सापाला या ठिकाणी जंगलामध्ये रिलीज करणार आहे. माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण या ठिकाणी झाडी वगैरे आहेत. तर पलीकडे वारुळं वगैरे आहेत. तर या सापाला या ठिकाणी याचं पुढील आयुष्य सुखकर कसं जगता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर लवकरच या सापाला रिलीज करणार आहे. साप हा खूप मोठा आहे आणि नाग जातीचाच आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोब्रा असे म्हणतो. तर पाहू शकता याचा आवाज खूप चिडलेल्या अवस्थेत आहे. हा खूपच चिडलेले आहे. जवळपास पूर्ण वाढ झालेला आहे हा साप, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पुढे पाहणारच आहात या सापाला. शक्य होईल तेवढं मी थोडंसं तुम्हाला लांबूनच याला इंट्रोड्यूस करू इच्छितो. तर मी साप या ठिकाणी रिलीज करतो फर्स्ट, आणि रिलीज करत करतच आपण या सापाची माहिती घेणार आहोत. आणि कशा पद्धतीनं राहुल आम्ही जे की आळंदीचे सर्पमित्र होते, मला कोणाला बदनाम करायचं नाही आहे किंवा पर्सनली माझं कोणाशी वैयक्तिक वैर नाही आहे. तर मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की साप पकडणं हा काही मजाक नाही किंवा हे कुठलंही ज्ञान न घेता पकडण्याची किंवा खेळण्याची गोष्ट नाही आहे. तर साप पकडणं हा कायद्याने गुन्हा आहे, त्याला बंदिश ठेवणं पण गुन्हा आहे. पण आपण तेवढ्याच कायदा त्या बी गोष्टीसाठी लागू होतो की आपण एखाद्या मानवी वस्तीमध्ये आलेल्या जंगली जनावरांना रेस्क्यू करून आपण त्याला फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्याचा आपल्याला पण अधिकार आहे म्हणण्यापेक्षा दयाभावाने आपण त्याला तेवढं आपण करू शकतो किंवा त्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याकडे तेवढी ऑथॉरिटी असते. पण तुम्हाला नॉलेज नसताना, कुठलंही ज्ञान नसताना अशा विषारी जीवांशी खेळण्याचा तुम्ही कुठलाही प्रकार करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो. कारण साप चावल्याच्या नंतर पूर्ण शरीराची खूप बेकार हाल होतात आणि हॉस्पिटलला पण खूप पैसे जातात. तर वेळ न वाया घालवता मी या ठिकाणी तापमान वाढत आहे. सापाला गरमी जास्ती सहन होत नाही आणि जास्ती थंडी सहन होत नाही. तर तापमान वाढत आहे, तर हा तेवढ्या वेळात कुठेतरी सुखरूप जाईल. मी याला पहिलं रिलीज करतो आणि रिलीज करतच आपण या सापाची माहिती घेणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. साप मी लवकरच निसर्गमुक्त करतो या ठिकाणी. मित्रांनो, हा आहे एक इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा. मी आहे सर्पमित्र नारायण साठे आणि तुम्ही पाहत आहात स्नेक दिवाना LTR चॅनल. दुनियामधील एकमेव असा एक साप आहे ज्याला पाहिल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी शुभ मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. पण या उलट तसं पाहायला गेलं तर हा साप इतर दिवशी दिसून आल्यास त्याला काठी आणि दगडाने मारले जाते.
मित्रांनो, या सापांचा रंग तुम्ही पाहू शकता। हा साप इथल्या पर्यावरणात पूर्णपणे कन्फ्लिक्ट होत आहे, म्हणजेच मिळून मिसळून जात आहे। यावरून आपल्या हे लक्षात येते की अशा भागात हा साप दिसून आल्यास सहजासहजी आपल्याला दिसून येत नाही, कारण हा साप पूर्णपणे एकमेव इथल्या मातीशी कन्फ्लिक्ट होत आहे की शत्रूला फणा काढून भीती दाखवून त्याला सावध करतो आणि मगच दंश करतो। मित्रांनो, नागसाप हा साधारणतः 15 ते 20 वर्ष सहजपणे जगू शकतो। सापाच्या आकारमानानुसार किंवा त्याच्या लांबीनुसार या सापाचे आयुष्यमान ठरलेले असते। सापाचे आयुष्यमान हे त्याच्या लांबीवरून किंवा त्याच्या आकारावरून आपल्याला लक्षात येऊ शकते। मित्रांनो, हा साप जास्तीत जास्त 15 ते 20 फुटापर्यंत हा साप सहजरित्या शत्रूला पाहू शकतो। आकाराने लहान असणारे साप 5 ते 10 फुटापर्यंत सहजपणे शत्रूला पाहू शकतो। तुमच्या समोर असलेला हा नाग साप कमीत कमी 15 ते 20 वर्ष सहजरित्या जगू शकतो। परंतु नागाचे किंवा इतर सापाचे निसर्गामध्ये शत्रू जास्त असल्याकारणाने कुठलेही साप जास्ती काळ आपल्याला जगलेले दिसत नाहीत, परंतु प्राणी संग्रहालयामध्ये हेच साप आपले आयुष्य दिसून वर्ष जगलेले आपल्याला, कारण की प्राणी संग्रहालयामध्ये सापांचे विशेष संगोपन केले जाते आणि त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी शत्रुमुक्त करून त्यांचा सांभाळ केला जातो। म्हणून प्राणी संग्रहालयामध्ये जे साप जगतात ते जास्ती काळ आपल्याला जगलेले प्रत्येक सापाचे आयुष्य हे त्याच्या आकारावरून किंवा सापाच्या जातीवरून ठरवले जाते। नागसापाची मोठ्यात मोठी मादी किमान 20 ते 25 अंडी घालते। अंड्यातून निघालेली पिले हे जन्मताच विषारी असतात। मित्रांनो, काही लोक असे म्हणतात की सापाला मरणच नाही आहे, परंतु साप हा ठराविक काळानंतर मरण पावतो। सापाचे सरासरी आयुष्यमान हे सापाच्या लांबीवरून किंवा आकारावरून ठरवले जाते। लहानात लहान साप 5 ते 10 वर्ष आणि मोठ्यात मोठा अजगर हा 25 ते 30 वर्ष जगलेला आपल्याला दिसून आलेला आहे। काही लोक असंही गैरसमज करतात की नागसाप 100 वर्ष जगल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर एक नागमणी येतो। मित्रांनो, परंतु त्या उलट पाहायला गेलं तर नागाच्या डोक्यावर हा कुठलाही नागमणी वगैरे तयार होत नाही, तर ती एक अंधश्रद्धा आहे। मित्रांनो, नागसापाला ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे त्याचा तो देखणा दिसणारापणा असतो। कोब्रा सापाचा विशेष अभ्यास केल्याच्या नंतर किंवा साप पकडण्याचा विशेष अनुभव झाल्याच्या नंतर आपल्याला नागाचा सहजपणे अंदाज बांधता येतो की तो किती लांबपर्यंत उडी घेऊन आपल्याला चावू शकतो, याचा आपण सहजपणे अंदाज लावू शकतो। म्हणून तो हाताळायला बऱ्यापैकी सोपा जातो। नागसापाचे डोळे हे इतर सापाच्या तुलनेत आकाराने मोठे असतात, त्यामुळे नागसाप हा सहजपणे दिसून येतो। नागसाप हा उंदीर, अंडे, पक्षी, पाली, कीटक खात असून त्यासोबतच इतर सापांनाही खाणे नागसापाला आवडते। तर चला मित्रांनो, याला या ठिकाणी सोडून देत आहे आपण आणि इथून या ठिकाणाहून निघून जात आहे। हाला आपल्याला या नागाला या ठिकाणापर्यंत आपल्याला सुखरूप पोहोचवण्यात आपल्याला यश आलं आणि हा पण या ठिकाणी निसर्गमुक्त झालेला आहे। पाहू शकता या टेकमध्ये त्याचं राहण्याचं घर आहे आणि तिथं त्याला आपण या ठिकाणी आरामात आणून सोडलेला आहे। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। यापुढे आपण असेच व्हिडिओ सापांचे बनवणार आहोत।
खरं तर मित्रांनो, असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आणि रिस्क पण खूप असते या व्हिडिओ काढत असताना. तर मित्रांनो, अपेक्षा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी कृपया करून माझं चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि पाहत राहा स्नेक दिवाना LTR चॅनल. असेच नवीन नवीन सापाचे किस्से आपण तुम्हाला दाखवत जाऊ आणि सापाविषयीची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून यापुढे देत राहणार आहे. जेवढा तुमचा सपोर्ट जास्ती राहील मित्रांनो, तेवढं आपल्याला या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करून एक चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा घेऊन तुम्हाला उत्तम क्वालिटीचे व्हिडिओ मला दाखवता येतील. तर वेळ न वाया घालवता मी या ठिकाणी इथंच थांबतो, कारण मलाही खूप सारे काम असतात, पर्सनल काही गोष्टी असतात कामाच्या. तर त्या गोष्टींसाठी वेळ फार कमी भेटतो. तर त्या सर्व गोष्टींसाठी वेळ फार कमी भेटतो. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा स्नेक दिवाना LTR चॅनल. बाय मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.